हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आता ना उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। सो आजची आपली आहे ना उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे। मस्त आपण आहे ना ब्रेकफास्टची रेसिपी करणार आहोत। अगदी झटपट होते आणि चविष्टही होते। तर आजच्या आपल्या ब्रेकफास्टच्या रेसिपीचं नाव आहे काकडी पोहे। काकडी पोह्यासाठी ना आपल्याला पातळ पोहे लागणार आहेत आणि ते मी 2 मुठी किंवा मग मूठ नको असेल तर 2 बाउल पोहे घेतले तरी चालतील आणि स्वच्छ ना चाळणीत चाळून घ्यायचे आपण। उन्हाळा स्पेशल काकडी पोहे करण्यासाठी आपल्याला 2 मीडियम काकडी लागणार आहे। ते स्वच्छ धुवून मी साल काढून पुढचं आणि मागचं जे आहे तर ते काढून घेतलेलं आहे। आता आपण काकडी किसून घेऊया। काकडी आपण छान बारीक किसून घेतलेली आहे। आपल्याला पोह्यासाठी ना एक ग्रीन कलरची नारळाची पेस्ट बनवायची आहे। तर त्यासाठी आपण अर्धी वाटी ओलं खोबरं टाकून घेऊयात। जर ओलं खोबरं अवेलेबल नसेल तर सुकं खोबरं तुकडे करून 1 तास आहे ना गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलं तरी चालेल। 3-4 हिरव्या मिरच्या किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल। मीडियम आल्याचा तुकडा त्याचे 2 भाग करून घेतले। अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर। आता पाणी न टाकता आपण हे वाटून घेऊयात। आपण असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। काकडीच्या पोह्यासाठी ना आपण एक फोडणी करणार आहोत। त्यासाठी मी एका छोट्या कढईत ना अगदी छोटा डाव तेल टाकून घेतलेले। त्यात आता अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ, 2 चमचे शेंगदाणे। आता हे ना उडीद डाळ आणि शेंगदाणे हलके गुलाबी करून घेऊया। आता 1-2 मिनिटं परतून घेतलं, तळून घेतलं की तुम्ही बघू शकता की आपली जी डाळ आहे ती मस्तपैकी अशी गुलाबी झाली आहे आणि शेंगदाणे सुद्धा असे गुलाबी झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। त्यात आता पाव चमचा हिंग घालून घेऊयात आणि मिक्स करून ही फोडणी गार करून घ्यायची। आता पोहे करण्यासाठी ना मी एक मोठा ना बाउल घेतलेला आहे, मोठं भांडं घेतलंय। त्यात ना ही किसलेली काकडी टाकून घेऊया। जी आपण आहे ना खोबऱ्याची कोथिंबीरची जी पेस्ट केली होती, अगदी कोर्स पेस्ट करून घेतली होती, ती सगळी ह्याच्यात टाकून घेऊया। त्यात आता 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ, गार करून घेतलेली सगळी फोडणी टाकून घ्यायची। आता हे मिश्रण आहे ना सगळं आधी मिक्स करून घेऊयात आपण। आता उन्हाळा स्पेशल आपण ही रेसिपी करत आहोत, तर तुम्ही काकडी आहे ना किसून छान तासभर आहे ना फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल। म्हणजे कसं होतं की हे जे पोहे आहेत ना इतके छान असे थंडगार खूप मस्त लागतात। हे मिश्रण ना छान मिक्स करून झालेलं आहे आणि काकडीला थोडंसं पाणी पण सुटलेलं आहे। सो आपल्याला पोह्यांना वेगळं पाण्याची काही गरज नाहीये। आता यात ना चाळून घेतलेले पातळ पोहे घालून घेऊयात सगळे। आता हातानेच आपण आहे ना पोहे हे हलक्या हाताने असे सगळे मिक्स करून घेऊयात। पोहे मस्त आपण ह्याच्यात मिक्स करून घेतलेले। आता आपण ह्याच्यावर ना 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवूयात, म्हणजे पोहे मस्त ह्याच्यात मुरतात। एक 10 मिनिटं झालेले आहेत आणि पोहे खूप छान मुरलेले आहेत। आता आपण ते सर्व करून घेऊयात। फ्रेंड्स, उन्हाळा स्पेशल थंडगार आणि मऊसूत काकडी पोहे तयार आहेत आणि आपण ते सर्व करून घेतलेत। फ्रेंड्स, हे ना पोहे तुम्ही आहे ना ब्रेकफास्टला तर खाऊ शकता, पण ना बऱ्याच वेळा काय होतं उन्हाळ्यात थोडीशी भूक कमी असते, दुपारी किंवा रात्रीच्या जेवणाला सुद्धा आहे ना तुम्ही हे करू शकता किंवा अगदी वाटलं तर टिफिनमध्ये देऊ शकता। आपली ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।